आताचे तब्येतीची काळजी घेणारे कलाकार पाहता 90च्या दशकातल्या मराठी अभिनेत्यांना व्यायाम किती महत्वाचा होता नाही का. खास मराठी अभिनेत्यांसाठीच गाण्याची कोरिओग्राफी अशी करायचे की ज्यामुळे त्यांचा थोडाफार व्यायाम होईल. तर अशा प्रकारचंच कवायती नृत्य दिग्दर्शन लाभलेलं एक गाणं आणि याच गाण्याचं विश्लेषण आज आपण करूया. अफलातून चित्रपटाचा हा टायटल ट्रॅक. बाग म्हटलं म्हणजे खेळती हवा आलीच आणि त्यात भरीसभर कारंजी म्हणजे कसरतीत घाम आला की लगेच पाणी मारून फ्रेश व्हायचं. ह्या गाण्यात केवळ हातांच्या व्यायामावर लक्ष केंद्रित केलंय. हातांना एकदाही विश्राम अवस्थेत न ठेवता सतत 4 मिनिटे 22 सेकंद नृत्य म्हणजे व्यायाम करायचा. व्यायामाची सुरुवात होते पण त्याआधी डोळ्यात भरते ती वर्षा उसगावकरच्या केसांची ही हाय पोनी, अगदी टाळूवर बांधलेली. असो, आपला फोकस आहे व्यायामावर. तर या गाण्यात सतत व्यायाम होणं महत्वाचं आहे. म्हणून इथे उड्या मारणे, हात लांब लांब ताणणे म्हणजेच शरीराचे स्ट्रेचिंग, जे करण्यासाठी जिम मध्ये देव जाणे आपण किती पैसे घालतो. मध्येच काहीशी क्षणभर विश्रांती घेऊन किंवा ती न घेताच आपले कलाकार हात सरळ रेषेत ठेवून धावायला सुरुवात करतात. हातापायाचा अगदी सरळ सोट व्यायाम केल्यानंतर अजून हातांचा आणि पायांच्या स्नायूंचा व्यायाम शिल्लक राहतो आणि त्यासाठीच्या ह्या काही खास स्टेप्स. मध्येच कुठेतरी या कोरिओग्राफीमध्ये तुम्हाला दिसतील स्थिर मुद्रा, म्हणजेच ज्याला 90च्या दशकात नृत्य म्हणून ओळखलं जायचं. या गाण्यात तुम्हाला उभा खो खो किंवा पासिंग द पार्सलवाला खेळही दिसतोय. हा पहा, काहीसा असाच. तर हा असा घडतो नाच किंवा कसरत. या गाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या सकाळचं जिम सेशन अगदी घरच्या घरी करू शकता, नाही का.